लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. आजची बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मार्च महिन्याचा 21वा हप्ता अजूनही खात्यात आला नाही आणि आता एप्रिलचेही 15-16 दिवस संपले आहेत. मग नेमकं पैसे कुठे अडकलेत? सरकारकडून GR का येत नाहीये? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, अक्षय तृतीयेच्या आधीच पैसे मिळणार का नाही? यातच महिला व बालविकास मंत्री यांनी एक मोठं विधान केलंय, ज्यामुळे लाखो लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. नवीन फॉर्म भरता येणार का? KYC अपडेट होणार का? आणि ज्यांना आधीचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना एकदम 3000 रुपये मिळणार का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पण एक गोष्ट नक्की, ही अपडेट तुमचं मत बदलू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे हप्ता नेमका कधी येणार याचा क्लिअर अंदाज. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. बहिणींनो, तुमचं पूर्ण नाव आणि जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला 20वा हप्ता मिळाला आहे का? अनेक ताईंना 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांनीही कमेंट करा. आपण सरकारकडे ही मागणी करत आहोत की ज्यांच्या KYC पूर्ण झाले आहेत त्यांना मागचे थकीत पैसे आणि मार्चचा हप्ता असे मिळून 4500 रुपये तातडीने मिळावेत. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. 3. आदिती तटकरे मॅडम यांची मोठी बातमी. आता वळूया मुख्य बातमीकडे. टाइम्स नाव मराठीच्या रिपोर्टनुसार आदिती तटकरे मॅडम यांनी एक महत्त्वाचा इशारा दिलाय. सध्या गावोगावी काही लोक महिलांना आम्ही तुमची KYC करून देतो किंवा नवीन फॉर्म भरून देतो असं सांगून पैसे मागत आहेत. मॅडम स्पष्ट म्हणाले आहेत की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल तर सावध राहा. सध्या नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या पुन्हा सुरू झालेली नाही. ज्यांचे आधी फॉर्म भरलेत आणि ज्यांची KYC चुकली आहे त्यांना फक्त अपडेटचा पर्याय दिला जात आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा. 4. 21वा हप्ता आणि GR अपडेट. आता तुमचा सर्वात मोठा प्रश्न, 21वा हप्ता मार्च महिना कधी येणार? बहिणीनो, आज एप्रिलचे 16-17 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही मार्चच्या हप्त्याचा शासन निर्णय म्हणजेच GR आलेला नाही. सहसा GR आल्यानंतर 5 ते 6 दिवसात वाटप सुरू होतं. अक्षय तृतीया जवळ येत आहे, त्यामुळे सरकार सणासुदीच्या निमित्ताने हा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत वाटप सुरू होणार नाही. जसा GR येईल तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ बनवून सांगेन. 5. नवीन फॉर्म आणि वयमर्यादा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयमर्यादा. योजनेनुसार 21 ते 65 वर्ष वय असणं गरजेचं आहे. ज्या ताईंची 65 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचा हप्ता त्याच महिन्यापासून बंद होत आहे. पण आमची सरकारला विनंती आहे की ज्या मुली आता 21 वर्षांच्या झाल्या आहेत त्यांना नवीन फॉर्म भरण्याची संधी का दिली जात नाही? इतर सरकारी योजनांमध्ये नवीन लाभार्थी वर्षभर जोडले जातात, मग लाडकी बहीण योजनेत का नाही? यासाठी तुम्ही सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. जर आपण एकत्र मागणी केली तर सरकार नक्कीच नवीन फॉर्मसाठी पोर्टल सुरू करेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. 21वा हप्ता, GR आणि KYC बद्दलची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हप्ता मिळाला का नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.